माझ्या बायकोने मला बहुत लय साथ दिली। मी माझ्या मुलाची क्षमा मागतो, माझ्या मुलीची क्षमा मागतो, माझ्या बायकोची क्षमा मागतो आणि मी हा विषय इथं संपवतो। पुढचं माझ्या परिवाराचं भविष्य आई एक वेळा बघून घेईल। पुणे पिंपरीमधील राजू राजभर या व्यक्तीने काल अतिशय धक्कादायक कृत्य केले आणि हे कृत्य लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी केले। राजूने आपलं जीवन संपवण्याच्या आधी रिक्षामध्ये बसून एक व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्व सत्य सांगितलं। अगोदर राजू त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाले चला सविस्तर ऐका। गुंडे उर्फ अविनाश गुंडे यांच्याकडनं काही कारण असताना मी व्याजावर पैसे घेतले होते, 10% व्याजाने। वेळोवेळी त्यांचे व्याज देत होतो। महादू फुले, हनुमंता गुंडे हे ऑनलाईन व्याजाचे पैसे घेत नव्हते आणि रजनी सिंग यांनी सुरुवातीला ऑनलाईन पैसे घेतले, नंतर तेही कॅश घेऊ लागले, ऑनलाईन पाठवायचे नाही असे मला सांगितले होते। राजीव कुमारने मला काही ऑनलाईन पेमेंट पाठवला होता, ते मला म्हणायचे कॅश काढून दे, मी त्यांना कॅश काढून द्यायचो। कॅश काढून दिलेले असतानाही त्यांनी ते पैसे सुद्धा माझ्या हिशोबात लावले की हे पैसे तू मला दिले नाहीत। आता त्यांनी ऑनलाईन पाठवलेलं त्यांच्यापाशी रेकॉर्ड आहे, पण मी कॅश काढून दिलेला माझ्यापाशी काही रेकॉर्ड नाही। असं करत करत व्याजाचं व्याज या लोकांनी मला पूर्ण व्याजात डुबून टाकलं। माझा कामधंदा बंद असताना मी काही बँकेचे लोनही घेतले, जसं ॲक्सिस बँकेचं बिझनेस लोन, आदित्य बिर्ला फायनान्स, L&T फायनान्स, IFF फायनान्स, बजाज फायनान्स, असं काही बँकेचे मी कर्ज काढले। त्यांचे हप्ते चालू असताना मी कसं तरी हप्ते भरायचो, परत यांचे व्याजाच्या पैशाचाही जुगाड करून त्यांचे व्याज देत होतो, पण काही दिवसापासून मी त्यांचं व्याज देऊ शकलो नाही आणि हप्तेही माझे थकत चालले आहेत। बँकेचे फोन येतात, ते लोक टाईम मागतात, मी टाईम देतो, पण ह्या व्याजवाल्यांनी मला एवढं परेशान केलं आहे। मला मारायच्या धमक्या, घरात घुसून मारायच्या धमक्या। राजीव कुमार म्हणले तुम्हारा बच्चा सबूत डालेंगे, तुमको छोड़ेंगे नहीं, काट देंगे तुमको। महादेव फुले म्हणला की मी समाजाचा अध्यक्ष आहे, माझं कोण काय वाकडं करू शकत नाही, मी जे सांगेल ते पूर्व दिशा ठरणार। मला एकच म्हणायचं आहे, तुमच्या समाजाचा अध्यक्ष असा कसा जो मित्रांच्या बायका सोडत नाही? असा समाजाचा अध्यक्ष तुम्हाला करायची गरज काय आहे? तुमच्या समाजामध्ये चांगली लोक सुद्धा आहेत, आता मी नावं घेऊ शकत नाही, पण चांगली लोक सुद्धा आहेत, जसं मारुती अण्णा पंधरी हा व्यक्ती खरंच चांगला माणूस आहे। असा एखादा तुम्ही अध्यक्ष निवडा। आणि हा माणूस चांगला नाही, हा चारित्र्यहीन आहे। दुसरी गोष्ट, मला कुठूनही ना बाहेरून ना घरून मला फायनान्शियली मदत मिळाली नाही। मी रडत राहिलो, सांगत राहिलो मी प्रॉब्लेममध्ये आहे, मला मदत करा, मला मदत मिळाली नाही। अखेर मला मित्रांनी समजवलं, बरेच काही मित्र आहेत माझे, त्यांनी मला समजवलं, जसं मारुती गुंडे, चंदू मस्के, सचिन आसवरे, गोपाल रेड्डी, राजू या लोकांनी मला समजवलं की तू थोडा प्रयत्न कर, यातून तू निघशील। पण प्रयत्न करत असतानाही माझ्याशी नाही झालं, मी अडकत गेलो। जसं दलदलमध्ये माणूस एकदा अडकला की अडकत जातो, तसं अडकत गेलो आणि या लोकांचा टॉर्चर मी सहन करू शकत नाही। या लोकांनी मला भरपूर टॉर्चर केलं आहे। दुसरी गोष्ट, हे लोक मला टॉर्चर करताना स्वतःचा फोनही वापरायचे नाही। बरेचसे फोन मला त्यांच्या लेबर लोकांकडनं करून घ्यायचे,
त्यांच्या फोनवरनं बोलायचे. सगळे रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले, हनुमंत गुंडे हे लोक शक्यतो दुसऱ्यांच्या मोबाईलवरच मला फोन करायचे, धमक्या द्यायचे, मारहाणाची भाषा करायचे, शिव्या द्यायचे. आणि मला एवढंच बोलायचं होतं. आणि मी माझं आयुष्य, माझ्या बायकोने मला बहुत लय साथ दिली. मी माझ्या मुलाची क्षमा मागतो, माझ्या मुलीची क्षमा मागतो, माझ्या बायकोची क्षमा मागतो. आणि मी हा विषय इथं संपवतो. पुढचं माझ्या परिवाराचं भविष्य आई एक वेळा बघून घेईल. या घटनेनंतर राजूने ज्या लोकांचा उल्लेख केला होता त्यातील 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर 2 आरोपी फरार झालेत. पण विशेष म्हणजे या लोन कंपन्या एखाद्या व्यक्तीला एवढा त्रास देतात, त्या व्यक्तीला आपलं जीवन संपवण्याचा हा शेवटचा मार्ग राहतो. त्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या येतात. बजाज फायनान्स, आपण जे काही ऑनलाईन लोन घेतो त्या पर्सनल लोन कंपन्या, आणि सर्वात खतरनाक म्हणजे ठेकेदाराकडून किंवा गावामधील एखाद्या व्यक्तीकडून व्याजावरती घेतलेले पैसे. प्रत्येक व्यक्ती हा पैसे देण्याच्या हिशोबानेच कुठलाही लोन किंवा कुठलाही कर्ज घेतो. कोणत्याच व्यक्तीच्या मनात नसतं की आपण समोरच्या व्यक्तीचे पैसे बुडवायचे, परंतु काही कारणामुळं घरामध्ये अशी परिस्थिती येते, त्या व्यक्तीचा जॉब जातो किंवा दुसरा हॉस्पिटलचा काही प्रॉब्लेम होतो, त्यावेळेस मात्र त्याच्याकडे पैसे भरण्यासाठी नसतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे EMI थांबून जातात. आणि या लोन कंपन्या रोज एवढा हॅरेसमेंट करतात, समोरचा व्यक्ती अक्षरशः कंटाळून जातो. यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस निर्णय घ्यायला हवा, कारण काही लोन कंपन्या घरी येऊनसुद्धा धमकी देतात. जर आपण दुसरीकडे पाहिलं, देशातील करोडपती लोकांचं करोडो कर्ज माफ झालेलं आहे, आणि जिथं आपण सामान्य व्यक्ती 1-2 लाखाचं लोन घेतो तिथं मात्र लोकांना त्रास दिला जातो. कोणताही व्यक्ती कधीही लोन बुडवत नाही, फक्त परिस्थितीमुळे त्यावेळेस त्याला लोन देता येत नाही. पण हे त्या कंपन्या समजून घेत नाही. कंपन्या व्हॉट्सअपवरती, मेसेजवरती आणि कॉलवरती, तसेच नातेवाईकांना कॉल करून त्रास देतात. कधी तर घरामध्ये येऊन आरडाओरडा करतात. त्यामध्ये सर्वात भयंकर कंपनी म्हणजे बजाज फायनान्स. याच्यावरती राज्य सरकार कधीच काही ठोस निर्णय का घेत नाही? जर एखाद्या व्यक्तीची काही कारणामुळं लोन भरण्याची परिस्थिती नाही, तर त्याला जास्त टाईम द्यायला हवा, जेणेकरून तो व्यक्ती त्या संकटामधून पुढे निघून जाईल आणि जेव्हा त्याची लोन भरण्याची परिस्थिती येईल तेव्हा त्याच्याकडून लोन घेतलं जाईल. असं का करत नाही? याच कारणामुळे या लोन कंपन्याच्या एजंट आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपलं जीवन संपवलंय. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून राज्य सरकार याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय